राज्य प्राथमिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनाच्या महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, सहकार्यवाह शिवानी खांडेकर, विभागीय सचिव गजानन नांचे, जिल्हाध्यक्ष अनिलजी राणे, उपाध्यक्ष सुहास देसाई, सरिताताई कुलकर्णी, प्रियाताई पवार, वैभवजी केंकरे, अध्यक्ष सावंतवाडी शिक्षकेतर संघ, राज्यभरातून आलेले सर्व प्रतिनिधी, पत्रकार, मीडिया. खरं तर मी ऑनलाईन आपलं अधिवेशन चालू असतानाच आपल्याला मार्गदर्शन करणार होतो, परंतु सावंतवाडीमध्ये अधिवेशन होतंय आणि मी प्रत्यक्ष न येणं हे मला पटलं नाही, म्हणून मी कळवलं की मी उद्घाटनाला काय नुसतं मोबाईलवर तुमच्याशी बोललो असतं तरी ते होऊन गेलं असतं, परंतु मी जवळजवळ 7 तासाच्या अंतरावर 6 तासाच्या अंतरावर होतो आणि रस्ता सुद्धा खराब होता, नाही तर मी 4 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो असतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की शासनाचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये अर्धवेळ आणि पूर्णवेळ ग्रंथपाल होते, त्यांना 1500 आणि 2500 रुपये एवढं फक्त मानधन मिळायचं. मी मंत्री झाल्यानंतर हे मानधन 1500 वरून थेट 14,000 केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक होते, त्यांना 2000 रुपये मानधन मिळत होतं, ते 2000 वरून 12,000 रुपये केलं. तसंच आपल्याला माहिती आहे कनिष्ठ लिपिक 2000 होतं, 10,000 रुपये केलं. चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचं 1700 वरून 8,000 केलं. म्हणजे नेहमी विचार करत असताना आम्ही या गोष्टीचा विचार करत असतो की आपल्याला न्याय देता आला पाहिजे. आपण मला आता सांगितलं, आमचा प्रस्ताव मी सांगितल्याप्रमाणे 8 दिवसामध्ये अर्थ खात्याला गेलेला होता, तरी पण आपण जे सांगितले हे मला आता माहिती मिळाली की माध्यमिकचं त्यांनी 12/24 मान्य केलेलं आहे आणि माध्यमिकचं जर मान्य केलेलं असेल तर मी उच्च माध्यमिकचं मान्य केलेलं असेल तर मी गेल्यानंतर 100% अर्थमंत्र्यांशी बोलेन आणि तुमचा सुद्धा 24चा टप्पा आपण मान्य करून देऊ. शालेय शिक्षणामध्ये अधिक बदल होत असताना विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं ही भूमिका शासनाची आहे आणि म्हणून जसं तुम्हाला आता मी केवळ वाचून दाखवलं की सगळ्यांनाच आम्ही हे केवळ तुमच्यापुरतं केलं असं नाही, तर जे शिक्षक सेवक होते त्यांना 4,000, 6,000, 8,000 असं मानधन मिळायचं, ते 16,000, 18,000, 20,000 केलं. सर्वसामान्यपणे प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ही आमच्या शासनाची राहिलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे हे करत असतानाच आपली जी भरती आहे ती सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे मी अशी विनंती केलेली होती की आम्ही सुद्धा हायकोर्टाला विनंती केलेली आहे की तुमचा जो स्टे आहे, ज्या कॅटेगरी पुरता तो स्टे आहे त्या कॅटेगरी पुरता तो मर्यादित ठेवावा आणि निदान उर्वरित भरती तरी आम्हाला करायची परवानगी द्यावी आणि निदान एवढं जरी मान्य झालं तरी ताबडतोब ही भरती सुरुवात करण्यात येईल. आपल्याला माहिती आहे की शिक्षकांची पहिल्या टप्प्यामध्ये 30,000ची आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 20,000 म्हणून 50,000 शिक्षक हे आपण महाराष्ट्रामध्ये भरतोय आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हे सगळं करत असताना आपल्या काही अडचणी आहेत. शिपायांच्या जी पदं आहेत ती आता भरता येणार नाही, ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घ्यायला लागेल. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने घेत असताना सुद्धा त्यांना पुरेसं मानधन देता येईल का याच्यावर सुद्धा मी निश्चितपणे विचार करेन, कारण शेवटी आपल्याला अगदी अपुऱ्या मानधनामध्ये कोण काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीतच शाळांचा कारभार चांगला चालला पाहिजे. आणि दुसरं असं झालेलं आहे की माध्यमिक फारसं शाळेचं आम्ही त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कूल नसतात. मराठवाडा वगळलं तर सर्व ठिकाणी हायस्कूल्स या खाजगी संस्था चालवतात आणि त्याच्यामुळे खाजगी संस्था आणि शालेय शिक्षण विभाग याच्यामध्ये सुद्धा चांगला समन्वय राहिला पाहिजे. परंतु दुर्दैवाने असं झालेलं आहे की या शाळांचा 100% खर्च आम्ही करतो, परंतु केंद्र शासन त्यांना शासकीय शाळा म्हणून मान्यता देत नाही. त्याच्यामुळे याच्यामधले जे विद्यार्थी आहेत ते केंद्र शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहतात. केंद्र शासन म्हणजे पूर्णपणे ह्या केंद्र शासनाच्या योजना नसतात. 60% वाटा केंद्र शासनाचा असतो आणि 40% वाटा हा राज्य शासनाचा असतो आणि त्याच्यामध्ये मी किमान 2 ते 3 वेळा
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी प्रस्ताव पाठवायला सांगितलेला आहे आणि ह्या शाळांना जर शासकीय शाळांचा दर्जा मिळाला तर विद्यार्थ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. आम्ही जे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज देतो, रोबोटिक्सची टेक्नॉलॉजी देतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल शिकवतो, कॉम्प्युटर सायन्स बद्दल शिकवतो, पण ह्याची जी इक्विपमेंट आहेत त्याचा खरा उपयोग हा माध्यमिक शाळांना होऊ शकतो, कारण ती मुलं अधिक मॅच्युअर्ड असतात. परंतु माझी खात्री आहे की ही जर मागणी मान्य झाली तर अधिकच्या सुविधा या माध्यमिक शाळांमध्ये निर्माण होऊ शकतील, कारण माध्यमिक शाळांना एक लिमिटेशन येतं आणि नुकताच हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की माध्यमिक शाळांना इतर सुविधा करण्यासाठी जो खर्च येत असेल तर तेवढ्यापुरती फी ही मुलांना आकारता येईल का. आता मुंबईतल्या अनेक शाळा किंवा मोठ्या मोठ्या शहरातल्या अनेक शाळा ही फी आकारत असतात, परंतु त्याला ऑफिशियली परवानगी नसते, परंतु बऱ्याच वेळा आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. परंतु ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की तुमच्या ज्या इतर सुविधा असतात माध्यमिक शाळांमध्ये या पुरेशा नसतात आणि तिथं सुद्धा आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी आपलं होत असलेलं एकंदरीतच शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असलं पाहिजे आणि हे करत असताना मला वाटतं की आपल्या मुलांचं फ्युचर हे आपल्यावर असतं आणि त्याच्यामुळे अनेक ज्या नवीन गोष्टी आम्ही स्कूल एज्युकेशन मध्ये आणतोय त्याच्यामध्ये शाळांना आपण कृषी हा विषय हा सुरुवातीपासून आता कंपल्सरी करतोय, स्काउट अँड गाईडचा विषय सुरुवातीपासून कंपल्सरी करतोय. लवकरच आम्ही त्यांना फॉरेन लँग्वेजेसचं शिक्षण देणार आहे, कारण आपल्याकडे एक मॅड रश सुरू झालेली आहे इंग्लिश स्कूलमध्ये जाण्याची. इंग्रजी भाषा ही जगभर बोलली जाते असा गैरसमज आपल्या मुलांच्या मनामध्ये आहे, परंतु ही वस्तुस्थिती नाही आहे. जगभरामध्ये प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते आणि त्या देशामध्ये तीच भाषा बोलली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला रशियामध्ये नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला रशियन लँग्वेज यायला लागेल, तुम्हाला जर्मनीमध्ये नोकरी पाहिजे असेल तुम्हाला जर्मन यायला लागेल, तुम्हाला फ्रान्समध्ये नोकरी पाहिजे असेल तुम्हाला फ्रेंच लँग्वेज यायला लागेल. आणि मोठी अशी मॅनपॉवरचा तुटवडा हा संपूर्ण जगामध्ये आहे आणि हा तुटवडा दूर करण्या एवढी मनुष्यबळ हे फक्त भारत देशाकडे आहे. आणि म्हणून आपण जर हे केलं नाही तर दुसरे देश याच्यासाठी पुढे येतात. परंतु मी जगामध्ये ज्या ज्या देशांमध्ये गेलो त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल फार अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन काय आहे तर आपला देश अतिशय शांत अशा लोकांचा देश आहे. आपला देश आणि आपली संस्कृती ही दुसऱ्याचा सन्मान करणारी संस्कृती आहे. आपली संस्कृती ही दुसऱ्याला मान देण्याची आणि त्यांच्यासाठी काहीतरी देण्याची संस्कृती आहे आणि आपली संस्कृती सेवा देण्याची संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळे जगातल्या अनेक देश या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे की आम्हाला जर मॅनपॉवर पाहिजे असेल तर ती भारतातून आली पाहिजे. आणि लवकरच म्हणून आमच्या शिक्षण विभागाचा जर्मनीमधल्या बेडन-व्युर्टेंबर्ग या स्टेटशी करार होणार आहे. त्यांना वर्षाला 4 लाख मुलं लागतात वेगवेगळ्या कॅटेगरीमधली. ते हेल्थ सर्व्हिसेस मधली लागतात, इलेक्ट्रिशियन्स लागतात, लिफ्ट दुरुस्त करणारी मुलं लागतात, सिटी स्कॅन चालवणारी मुलं लागतात, एक्सरे मशीन चालवणारी मुलं लागतात. आणि ह्या सगळ्याची गरज आहे ही आदरणीय मोदी साहेबांनी जाणली आणि म्हणून त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचा मोठा प्रोग्राम हा सुरू केलेला आहे. आम्ही आमच्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट मार्फत जवळजवळ वरळीला आमची जागा आहे तिथं 20 मजल्याची बिल्डिंग बांधतोय फक्त स्किल डेव्हलपमेंटसाठी. जी मुलांना परदेशामध्ये जायचंय त्यांना फॉरेन लँग्वेजचं तिथं ट्रेनिंग दिलं जाईल. तिथंच दिलं जाईल असं नाही, महाराष्ट्रावर दिलं जाईल, परंतु त्यांना ती स्किल्स शिकवली जाते. तिथं कशा तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज असतात याचं प्रात्यक्षिक त्यांना तिथं मिळेल की जेणेकरून तिथं गेल्यानंतर मुलं शिकणार नाही तर इथं शिकून ते त्या देशाची सेवा करतील. आणि हे विश्व एक कुटुंब आहे ही जी पंतप्रधान महोदयांची संकल्पना आहे ती घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. अनेक प्रश्न जे शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातले होते ते सोडवण्यामध्ये आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबांचं सहकार्य झाल्यामुळे मी मोठे मोठे निर्णय घेऊ शकलो. टप्पा अनुदानामध्ये रोज 1100 कोटी रुपये हे आपल्याला द्यावे लागले. ते 1100 कोटी रुपये मला मंजूर केले तरी अजून ते आपण खर्च करू शकले नाही, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या शाळांना ती व्हायबिलिटी होऊ शकलेली नाही. त्याच्यामुळे त्या नियमांच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. परंतु किमान 70-80% लोक
जी पूर्णपणे वंचित होती अनुदानापासून, त्याच्या पुढच्या काळामध्ये या कॅटेगरी शिल्लक राहणार नाही, टप्पे सुद्धा आपोआप वाढणार आहे. त्याच्यामुळे कोणाला मागणी करायला लागणार की टप्पा आमचा वाढवा म्हणून, आणि शेवटी सर्वांना एका लेवलला आणणं हे आपल्याला करायला लागेल. आणि जर आपलं शिक्षण विभागाला सेवा देणारे शिक्षक आणि कर्मचारी हे जर खुश असतील तर ते निश्चितपणे चांगलं शिक्षण हे विद्यार्थ्यांना सुद्धा देऊ शकतील. आणि म्हणून अनेक जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये मुलांना ज्यावेळेला आम्ही ड्रेस द्यायचो त्याला फक्त दारिद्र्य रेषेखालच्या किंवा आपण शेड्यूल कास्टच्याच मुलांना द्यायचो. आता ही पद्धत ठेवलेली नाही, आता सरसकट आम्ही सगळ्यांना ड्रेस द्यायचो. ग्रामीण भागातली अनेक मुलं अनवाणी यायची, त्यांच्यासाठी शूज आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेतला. अनेक मुलांना आम्ही पुस्तकं मोफत देत होतो पण त्यांच्याकडे वह्या नसायच्या. शाळेच्या पुस्तकाबरोबर त्याच्यामध्येच वह्यांची पानं जोडण्याची व्यवस्था केलेली आहे. शेवटी त्यांना जी शिष्यवृत्ती होती त्या शिष्यवृत्तीची रक्कम सुद्धा आपण 5 पट केलेली आहे. शेवटी ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे ज्याला पॉझिटिव्ह असतात त्याला आपल्याला हे निर्णय घेणं सुद्धा सोपं जातं. आणि म्हणून आता आपण माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केलेलं आहे. तुझं 85 कोटी रुपयाची बक्षिसं त्याच्यासाठी ठेवलेली आहे. आपण वाचनाची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी रीड महाराष्ट्र ही चळवळ सुरू केलेली आहे. शेवटी आपल्याला आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि ती तुम्ही काळजी घेत असता. त्याच्यामुळे मी मनापासून आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. वेळेत इथं पोचू शकलो नाही, अनेक लोक तिथं त्यांना लांब जायचं असल्यामुळे मी समजू शकतो की त्यांना निघावं लागलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात आलो नसतो तर एक वेगळा मेसेज सुद्धा गेला असता. आणि म्हणून मला एकदम इझी असतं ऑनलाईन भाषण करणं, परंतु इथे येऊन तुम्हाला भेटून या गावामध्ये तुमचं स्वागत आमच्या सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांनी चांगलं केलेलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि आमचे इथले सगळे पदाधिकारी आहेत ते आमच्या घरातले सारखे सगळे आहेत आणि त्याच्यामुळे ते नेहमी काळजी घेत असतात आलेल्या पाहुण्यांची. आणि आमचा पर्यटन जिल्हा आहे, तर पर्यटनामध्ये माहिती असतं की आलेल्या पर्यटकांची कशी काळजी घ्यायची. पर्यटकांची जर एवढी काळजी ही मंडळी घेतात तर तुम्ही तर घरातले आहात, आले आमचे ज्येष्ठ लोक कुटुंबातले आलेली आहेत तर त्यांची चांगली काळजी घेतली असेल याची मला खात्री आहे. आणि पुढच्या काळामध्ये तरी पण काय त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या असतील मी ते आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. आपलं पुन्हा एकदा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या महामंडळाच्या 51व्या राज्यस्तरीय अधिवेशन आणि चर्चा सत्राच्या उद्घाटन सत्राच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष, आपल्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष श्रीमान अनिलरावजी माने सर, आपल्या या सोहळ्याला ज्यांनी मदत केली आणि शुभेच्छा दिल्यात ते विधानमंडळातील आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीतून परत येतो म्हणून भाजपत गेलेले निरंजनजी डावकरे, भाजपचे युवा नेते विशालजी परब, केसरकर साहेबांच्या प्राथमिक शुभेच्छा घेऊन आलेले कुडतरकर आहेत का गेले, ज्यांचं माहेर सावंतवाडी आहे आणि सासर पुणे आहे, अशा आमच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या कंसात शरद पवार गट, ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई, व्यासपीठावरती या जिल्ह्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामनरावजी तरफे,
आपल्या संघटनेचे लढवय्ये सहकार्यवाह आणि सरकार सहित आम्हाला सुद्धा ज्यांनी आता इशारा दिला ते शिवाजीरावजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वरजी वासेकर, मुंबई विभागाचे कार्यवाह देवीदासरावजी फंडागळे, उपाध्यक्ष रवींद्रजी गवळी, सरिताताई कुलकर्णी, प्रियाताई पवार, उपाध्यक्ष आमच्या धाराशिव जिल्ह्याचे खैरुद्दीनजी सय्यद, डीपी माले, गजाननजी नांचे, राजेश्वरजी चापुले, डॉक्टर विजयजी ताले, डॉक्टर म्हणजे पीएचडी वाले ना आहेत का नाही? जीवनदासजी सार्वे, श्रीकांतजी पावणे, रामचंद्रजी केळकर, हे अधिवेशन अधिक चांगलं व्हावं या दाशी त्यांनी मार्गदर्शन केलंय. ते मार्गदर्शन समितीमध्ये असलेले गणपतजी बागडी, आप्पासाहेब खराडे, चंद्रकांतजी जोशी, भाऊसाहेबजी थोटे, माझ्या मतदारसंघातले गोपाळजी पेंडकर, या अधिवेशनाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राणे साहेबाची भावकी अनिलजी राणे, त्यांना तरी माहिती आहे का भावकी? प्रदीप सावंत, गजाननरावजी नांचे, रामचंद्र केळकर, संजय पाटील, विनोदरावजी गोरे, मकरंद कुलकर्णी, रविकांत सुर्वे, लातूरचे आमचे अनिलजी दरेकर, अशोकजी उर्मटकर, इम्रान मुल्ला, भास्करराव ढेवले, पद्माकर गोसावी, राजेश देशमुख, रमेशजी इंगळे, सुहासजी देसाई, वैभव केंकरे, व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, समोर चांदा ते बांधा या संपूर्ण राज्यातून आलेले माझे सर्व शिक्षकेतर बांधव भगिनी, उपस्थित असलेले पत्रकार मित्र, सूत्रसंचालन करणारे सातपुतेजी आणि अधून मधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र सुद्धा, खरं तर एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला आणि त्यामुळं थोडस लांब जरी असलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांचा उत्साह वाढावा, तुम्ही अधिक गतीनं काम करावं आणि आपले प्रश्न सुटावेत यासाठी मुद्दामून मी लातूर वरनं खास या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. गेले आठवडाभर झालं जरा विवाहाच्या तारखा आहेत, लग्न आहेत, दिवसभर 10-12 लग्न, ते आपल्या सगळ्या गुरुजीची शिक्षकेतर कुणाची असतात जावं लागतं. कालही मोठी तिथी होती त्यामुळं रेल्वेनं मला येता येत नव्हतं, कारण रेल्वे संध्याकाळी एकतर मुंबईहून आहे किंवा पुण्याहून आहे आणि ती रेल्वे पकडायची असेल तर काल सकाळीच मला पुण्याला किंवा मुंबईला यावं लागलं असतं, माझा दिवस त्यासाठी घालवावा लागला असता. परंतु रात्री 12:30ला निघून उस्मानाबादहून पुण्याला रेल्वेनं पहाटे 2:30 वाजता उतरून तसाच एअरपोर्टवर जाऊन एअरपोर्टला दात घासून 5:30च्या विमान पकडून 7 वाजता इथं येऊन मी खांडेकरांना उठवलं आणि सांगितलं मी इथं आलेलो आहे. कारण मला नेहमी सातत्यानं निवडून आल्यापासून असं वाटतं की ज्यांनी आपल्याला खुर्चीवरती बसवलंय
त्याच्या कामाला आपण आलं पाहिजे. ही जाणीव पदोपदी मी ठेवतोय. आणि म्हणून एखाद्यानं कंटाळा केला असता, जाऊ द्या आपल्या कुठं मतदारसंघात आहे, काय आपल्याला उपयोग आहे. परंतु अधिवेशन कुठं आहे याही पेक्षा आपल्याला बोलवणारा माणूस कोण आहे, आणि त्यांच्या नावात शिवाजी असल्यामुळं आणि सध्या माहोल त्यांचा असल्यामुळं ते टाळणं अशक्य होतं. म्हणून सुद्धा खास करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आणि दुसरं कारण की शिक्षण मंत्र्याच्या दारात अधिवेशन आहे. त्यांचं घर कुठं आहे मला माहित आहे, कारण ते राष्ट्रवादीत होते, त्यामुळे आमचं त्यांचं जरा चांगलं चालायचं. आता ते तिकडे गेले, मंत्री झाले, हरकत नाही. त्यामुळे म्हणतात मंत्र्याच्या दारात जायचं. तेव्हा मंत्र्यांसोबत गेलो आणि मंत्र्यांनी GR आणला असला तर त्या फोटोत आपण सहभागी व्हावं. पण ठीक आहे, दिवसभरात येतो असं त्यांनी सांगितलेला, येतील, आपण सकारात्मक घेऊ. त्यांनी लवकर यावं अशीच मी प्रार्थना करतो. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे की महिला लिपिक किती आल्या इथं? 2, 3, 4, 5. ते इथले आहेत. इकडे बसलेत म्हणजे इथले आहेत. बाहेरून 5च महिला आल्या. पुढे मागे का बसल्या? पुढे या, पुढं. नवऱ्याजवळ बसला असला तरी बसा, काय अडचण नाही. मग अख्ख्या राज्यामध्ये 10च लिपिक आहेत का महिला? खांडेकर 10च आहेत का? म्हणजे पगार आमच्या बरोबर घ्यायची, काम आमच्यापेक्षा कमी करायचं. महिला आहे, घरी जाऊ द्या लवकर. जसं माणसाला बसून ठेव 7 वाजते 8 वाजते कधी काम करायला, बिल तयार करणं, हे करणं, अकाउंट लिहिणं, कधी 9 वाजतात, थांबतो आपण. तसं महिलाला थांबवता येतं का? नाही. 5 वाजले की घड्याळ खाली वरी, इकडून तिकडून, आणि मग आम्हाला किव येते, जावा तुम्ही थांबताय म्हणूनच इथं आलाय. मला हे म्हणायचं की तुम्हाला आम्ही आता 50% आरक्षण दिलेलं आहे मोदी साहेबांनी सुद्धा. आणि म्हणून ताईला म्हणलं मागचं उठान पुढे बसा, तुम्हाला पण तेवढाच सन्मान आहे म्हणून त्यांना पुढे उठून बसवलंय. त्यामुळे पुढच्या अधिवेशनाला जेवढ्या महिला लिपिक आहेत तेवढ्या आल्याच पाहिजेत. तुम्ही बाकीच्या बहिणीला निरोप द्या ज्या आल्या त्या, नाही तर कारवाई करू. केवढी मोठी संधी होती आज, केवढी मोठी संधी होती. कोकणात केवढं मोठं सौंदर्य आहे, किती मोठं सौंदर्य आहे. आयतच ना. कोण कोण आलं बायकोला घेऊन? हात वर करा. 2, 4, 5, 6, 8, 9 आपापल्या बायकोला घेऊन. फक्त 10 लोक आले. आता मला सांगा, आज रविवार होता, काल शनिवार होता, हाफ डे, अजून एखादी राजा, आणि तुमची राजा कोण टाकतो? मास्टर तुमच्याच ताब्यात असत. गेल्यावर सही तुम्हीच करता. आणि 4 दिवस जर लेकरा बाळाला घेऊन एखादी गाडी करून आला असता, काही बिघडलं असतं? शेजारी गोवा आहे ना पलीकड, 50 किलोमीटर आहे इथून. गोवा झाला असता, सावंतवाडी झाली असती, सिंधुदुर्ग झाला असता, किल्ला बघितला असता, समुद्रात पवले असते, आणि पर्यटन करून गेले असते ना गावाकडं. किती संधी होती चांगली, पण टीव्ही घालून टाकली. बायको बी नटली असली, वनावर फिरायला नेलं. चला ठीक आहे, जे आले त्यांचं अभिनंदन.
जे आले ते राहा इकडे 2 दिवस, अजून जाऊ नका, रजेची काळजी करू नका, अजून वाढवून देऊ, पण जीवनाचा आनंद घ्या बाबा. एकदाच जन्म आहे, पुन्हा पुन्हा नाही. खरं तर मला 2 दिवस राहायचं होतं शिवाजीराव. आता एवढे कार्यक्रम, एवढे लग्न, परत मला उद्या कार्यक्रम आहे, त्यामुळे लगेच 5च्या विमानानं जावं लागतं. ना तर मी 2 दिवस राहण्यासाठी तिकडे आलो असतो तुमच्या बरोबर. जीवन पण जगता आलं पाहिजे का नाही? शेवटी कमवायचे कोणासाठी? कुणासाठी कमवायचे? आपल्या जीवाला, नाही तर दुसऱ्यासाठी. काय ठेवून काय करायचं? आला अटक की गेला वरी, डिपॉझिट बी गेलं, ती उशाखाली ठेवलेलं गेलं, उतरवली ठेवलेलं गेलं, संपला विषय. जीवन सुद्धा जगता आलं पाहिजे, ते सुद्धा आनंदानं जगा मित्रांनो, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या, तुमचा आमदार या नात्यानं मला सांगायचंय की शाळेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल तर आमचा बाबू आहे. सगळ्यात महत्वाचा घटक. कना का म्हणलंय तुम्हाला? तर तुमच्या हातात चावी आहे. कपाटाची चावी कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात. त्यामुळे मी तर जिथं शाळेत जातो तिथं पहिल्यांदा क्लार्कला नमस्कार करतो. नमस्कार. कारण त्याच्या हातात 4 तरी मतं असतातच. कारण सगळ्याच लाल पांढरं तोच लिहितो ना. त्याच्यामुळे हेडमास्टरचं कोणी ऐकत नाही, पण लिपिकाचं मात्र ऐकणार. त्यामुळे महत्वाचा घटक कणा मी म्हटलेला शाळेचा तुम्हाला. त्यामुळे तुम्ही स्वतः तसंच राहिलं पाहिजे. मला आनंद वाटला. शिपाई बिचारा इथं बसला आमचा नागपूरचा, इन करून आला. बघा त्याच्याकडे कुठे गेले इथले शिपाई होते की या बाई उभा राहा. बघा तिकडे वाटतो का शिपाई? आता हे राहिलं काय पैसे द्यायचे का? हाय टी शर्ट मध्ये घातला, मधीच बेल्ट होता तो बाहेर दाखविला. म्हणजे अनेक शाळेत गेल्यावर कळतच नाही मुख्याध्यापक कोण आहे की लिपिक कोण आहे की शिपाई कोण आहे की. आणि मग अशा इन केलेल्या माणसाला सर नमस्कार हेडमास्टर साहेब म्हणाला. आता तुम्ही हसला ती चूक आहे का सांगा? मग मला म्हणायची चांगलं राहायला पैसे लागतात का? आता अनेक लोक किती कोट घालून आले मस्त इथं बा लग्नातला का ना, पण आले का ना घालून. तसं आपण लिपिक असलं म्हणजे काय गबाळा राहायचं असं कोणी सांगितलंय? आपलं व्यक्तिमत्व आहे का नाही आपल्याला? आपलंही व्यक्तिमत्व. आपण कमी नव्हत का? आपण कमी समजायचं आपल्याला? आपण सुद्धा टाईट राहिलं पाहिजे. आपलं पण इम्प्रेशन आहे, आपला पण एक वर्ग आहे, आपला पण एक समूह आहे. त्यामुळं निश्चितपणानं आता अनेक लिपिकांचा आपण सत्कार केला. कोणी पत्रकार आहे तिथं मागे बसलेले, अनेक पत्रकार बांधव इथंही पत्रकार एक फिरतायत. सुहास देसाई, मूर्ती लहान कीर्तिमान कुठे गेले? सबाई. शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकोळे तालुका दोडामार्गचे लिपिक, उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटना, अध्यापक विद्यालयाचे उपाध्यक्ष, नवभारत शिक्षणचे उपाध्यक्ष, कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष, दोडामार्ग तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष. एवढे असल्यावर इकडे लिपिक झालं. आणि राजकारणात सक्रिय म्हणजे लिपिक एक काही कमी आहेत का माणसं आपली? किती मोठी माणसं, एक तर पट्ट्या 1000 कोटीचं कुठे गेलं ते? कोणालाही न बनवणारा सुरेश बन्ने, प्रकाश बन्ने, सांगली जर उठाव बन्ने, सांगली पतसंस्थेचे चेअरमन, 1000 कोटीच्या ठेवी. कर्ज लागलं तर येईल बाबा तुमच्याकडे. हो किती मोठी माणसं आहेत आपल्याकडं. मग असं आपल्याला होता आलं पाहिजे का नाही? कवग जीवन जगले, आला जन्म झाला आणि गेला, कवा गेला ती कळालं नाही, घरच्याला माहित नाही कवा मेला.
असं होता कामा नये. आपली सुद्धा छाप असलीच पाहिजे आणि ती पडलीच पाहिजे. तसं काम आपलं असलंच पाहिजे. काम असल्यावर कोण आपल्याला बोलतो. पण आजकाल पाहतो, आता मी माझंच उदाहरण घेतो. 4 जाहिराती दिल्या मी. ग्रँटेड वर तर भरती नाही, नॉन ग्रँट मध्ये चांगली पगार देऊन लिपिक भरण्यासाठी किती जाहिरात दिल्या? 4. का दिल्या? एकदा आला नाही, दोनदा आला नाही, तिसऱ्यांदा आला नाही, चौथी जाहिरात. आणि इकडे म्हणतो आम्ही बेकारी आहे. अरे बेकारी आहे तर साध्या लिपिकाला माणसं मिळालेत का? नाही मिळाले. अर्ज आले का? आले. किती आले? 50 अर्ज आले. अरे अर्ज आला तर तुला अर्ज लिहिता तर येतो का? नाव कुठं लिहायचं, पत्ता कुठं लिहायचा, सही कुठं करायची, अक्षर कसलं असलं पाहिजे. पत्रलेखन 8वी शिकवले ना आपल्याला. पत्रलेखन आपण शिकलो तेव्हा. मग अर्ज लिहिता येत नाही. बरं लिहायचं जाऊ दे, आता लिहायचा जमाना गेला. आता तर सगळं ऑनलाईनच झालंय ना. सगळं ऑनलाईन झालंय. मग काय आलं पाहिजे आपल्याला? कॅम्प्युटर तर आलं पाहिजे. बरं संगणक शिकायला काय लागतंय? MSCIT सारखा कोर्स केला त्याला किती फीस आहे? 1800 मला वाटतं. पुढे तर 1500 असेल, 2000 जास्त. आणि ती MSCIT करून कुठल्याही कॅफेवर प्रॅक्टिस केली किंवा तुमच्या शाळेतल्या कॅम्प्युटरवर प्रॅक्टिस केली तर येतं का नाही कॅम्प्युटर टाईप करा. पण आम्ही म्हणलं 7व्या वेतनआयोगाचा प्रस्ताव करा, गेले कॅफेवर, दिलं गुत्त तिकडच. रिटायरमेंटचा प्रस्ताव करा, गेले अमुक अमुक तज्ञ आहे त्यातला. अरे तुम्ही माणूसच आहे, रिटायर्ड लिपिक आहे ना, मग त्याला येत तर तुम्हाला का नाही येत? आणि त्यानं शिकलं तर आपण का नाही शिकू नये? सांगा बरं, काय अडचण आहे? सेवानिवृत्तीचा प्रस्ताव करणं म्हणजे काय अवघड आहे का? सगळे फॉर्मॅट ठरलेलेच आहेत, फक्त आकडेवारीच टाकायची, तारखाच बदल होणार आहे ना. मग ती पण आपल्याला येतो का? वेतन आयोगाचे बिल करता येतात का? DA वाढला तर फरक बिल करता येते का? कॅश बुक, कीर्त बुक लिहिता येते का? या बारीक गोष्टी. शाळेत कोणतं काम आहे रोज? सांगा बरं तुम्ही. जिथं 3 वर्ग आहेत, 8, 9, 10, 5 ते 7, 6 वर्ग, अशा शाळा आहेत ना आपल्याकडे. 1 ते 10 असेल तर समजा खाली तर लिपिक नाही, त्याचा एक लिपिक, 10 वर्गाचा. ही 3च कॅटेगरी आहेत ना आपल्याकडे. आणि जास्त मुलं असेल तर एक आळशी नालाय, कनिष्ठ वरिष्ठ, त्याच्या पुढे संख्या असेल तर पुन्हा वरी अधीक्षक, त्याच्या वरी वर्ष लिपिक. ही सगळी रचना आहे ना आपल्याकडे. आणि दिवसभर काम काय तुम्ही सांगा? तरी म्हणले राजा पाहिजे. आता काय म्हणले राजा कमी आहेत म्हणले. आणि ती 1 महिना आहे ना तुम्हाला काहीतरी. ते अर्जित राजा बंद केली. नाही पण तुम्ही घेऊ शकता ना वर्षभरात. घेता येते काय? आजारीच पडायचं. आजारी पडायचं महिनाभर. आजारी आहे, शाळेत येऊ शकत नाही, काय करायचं? बाकडं करू द्या मुख्याध्यापक. पाठीची काय राजा आहे हक्काची तुम्हाला? मुख्याध्यापक आहे का नाही यांना राजा? तुम्हाला पण आहे. तुम्हाला घ्यावी लागत नाही, पण ह्यांना घेऊ द्या ना. पण 1 महिन्याची आहे का नाही राजा? आहे का नाही? मग ती घ्या ना तुम्ही. आणि कोण मुख्याध्यापक देत नाही मला फोन करा. माझा नंबर लिहून घ्या, इथं नंबर आहे. का देत नाही? जे हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे. देत काय अडचण आहे? अजून एक परिपत्रक काढू आयुक्ताच्या माध्यमातून. ही रजा नियमानुसार आहे, ती दिली गेली पाहिजे. देत नाहीत अशा वारंवार तक्रारी या कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत. त्याची गंभीर नोंद शिक्षण आयुक्त कार्यालयाने घेतलेली आहे. जे मुख्याध्यापक देणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं पत्र काढू. बस काढायला घेऊन टाका तिला. 8च्या CL ना. बर ठीक आहे. 8च्या 12 आता ते वेतन आयोगात बदल नाही ना. बघू, मी शिक्षण मंत्री झालो.
पण तुम्हाला 1 महिन्याची रजा आहे, ती तुम्ही उपभोगली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण असता कामा नये. अडचण असेल तर त्यासाठी सुद्धा एक परिपत्रक काढायला सुद्धा काही अडचण नाही. शासनाकडे जायची गरज नाही. आयुक्त लेवल पातळीवर हे परिपत्रक काढण्याचं काम आम्ही करू. खांडेकर पुण्यातच असतात, ते मला आले की फोन करतात, मी त्यांना घेऊन जातो आणि ते पत्रिका त्यांच्या हातात देतो. काळजी करू नका. पण आपल्याकडे मी फार अडचण आहे. अध्यक्ष, संस्थेचा अध्यक्ष लिपिक, संस्थेचे सचिव लिपिक किंवा संस्थेच्या अध्यक्षाची बायको लिपिक. आता कुणाला काम सांगायचं आणि काम कुणी करायचं? बरं बाबा, तुम्ही पदाधिकारी आहात, चांगली गोष्ट आहे. आम्ही हार घालतो, तुम्हाला नमस्कार करतो. पण एकदा तरी महिन्यातून शाळेत तरी याचा सह्या करायला तरी मास्टरवर. आणि मास्टर बी घरी मागून सह्या करू द्या. आता अवघड झाले. काही नाही तर ती लिपिकाला सांगितली ते शिपायला, तू माझी सही अशी बघून मारीत जा. आणि तशी चालू आहे पगार, गॅरंटीनं सांगतो. आणि पण काहीतरी थोडं बाबा, एकदा महिन्यातून तरी तुम्ही अध्यक्ष मानले, आम्ही काय करतो हे तरी बघायला या. नका काम करू. आपण ज्या पदावर काम करतो त्या पदाला तर न्याय दिला पाहिजे का नाही? दिला पाहिजे का नाही सांगा? दिला पाहिजे का नाही? देणार का नाही आपण? जे रिटायर व्हायले ते जाऊ द्या, जे तरुण आहेत त्यांनी तर केलं पाहिजे. ज्यांना कॅम्प्युटर येत नाही त्यांनी कॅम्प्युटर शिकलंच पाहिजे असा मताचा मी आहे. काय दुमत आहे का? मी माझ्या मतदारसंघात सगळ्या शाळेला कॅम्प्युटर दिलाय. इथं बसले सगळे पुढच्या लाईन मध्ये. अजून चालू आहे का नाही? सगळं काम ते कॅम्प्युटर करतात. आता नवीन वर्जन आलं i7, ते जुनं गेलं. आता i10, i11 देऊन टाकू. काळजी करू नका. मोठा लाट आनंद येतो काम करायला सुद्धा. शस्त्र चांगली असली तर लढाई सुद्धा आनंद येतो ना. गोळी सुटना तर बंदूक देऊन ते काय सैनिक लढणार? त्यामुळे तुम्ही सुद्धा इकडल्या भागातल्या आमदारांना सांगा, मला काही देऊ नका, एक चांगलं कॅम्प्युटर आणि एक चांगलं प्रिंटर द्या. हीच मागणी करा. मुख्याध्यापकांचे अध्यक्ष आणि इतर राणे बसलेत. मी आता आल्यावर राणेला जवळ बोलवलं. मी म्हणलं ही बोलायला युवा मोर्चाचे अध्यक्ष, यांना काही दिले का पैसे? नाही म्हणले राणेंचा कार्यकर्ता. म्हणलं त्यांनी पाठवलंय का? पाठवलं. मग म्हणलं चला बोला. कामाचं बोलायचं. आम्हाला काम पाहिजे, नुसते रिकामे वाफा नको. आणि 1 लाख रुपये मिळाल्यावर मला फोन करायचा. आणि नाही भाई म्हणाले तर मला फोन करा. मागात नाही पडत. काय कसं बटन दाबायचं बघू का आपल्याला? ठीक आहे, बघा येते का? त्यांचे आपण आभार मानू. युवा नेत्यानं काही का असताना 1 लाख रुपये आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळं राणे साहेब जेवण चांगलं आहे का? मला जेवण लागेल. काय असतं की कुठलाही कार्यक्रम असतो, किती लग्न चांगला असो, बसायला चांदीची काय खुर्ची टाका ना, पण जेवायला चांगलं नसलं की गेलं सगळं वाया. त्यामुळे आता एवढे लोक आले, जेवण चांगलं असतं की राणेंचं नियोजन चांगलं होतं. काय राणेनं नियोजन केलं? 2 स्वीट. किती आहेत स्वीट? 4 आहेत. त्यामुळे त्यांचंही आपण अभिनंदन या ठिकाणी मित्रांनो करू. त्यांनी आपल्याला देणगी दिलेली आहे, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आता विषय आपला महत्वाचा जो राहिलाय, आपल्या संघटनेची संघटना आपली होती का पूर्वी? पूर्वी होती का संघटना? एकदम पूर्वी 1970 पासून आहे. पण अशी ती एवढी फास्ट नव्हती. अधिवेशन व्हायचं नाही, केव्हा तरी व्हायचं. त्याला गती कधी आली? आकृती बंद. पुरके साहेबांनी तुम्हाला जागृत केला. वसंत पुरकेने, शिक्षण मंत्री, जागृत केली. जीवन नाही, आपण मेलेलं नव्हतो, आपण जागे झोपेतून टोल आपला. आकृती बंद आणला आणि त्यांनी आपल्याला जागे केलं. आपण संघटित झालो आणि तेव्हापासून आपण लढतोय. आणि माझं प्रत्येक भाषण सांगा,
ऐका, तुम्ही मागची जुनी रेकॉर्ड काढा. मी सांगितलं तुम्ही जोपर्यंत रिटायर्ड होत नाही तोपर्यंत तुमच्या केसाला शासनाला धक्का लावू देणार नाही, हे माझं वक्तव्य आहे. अनेक रिटायर्ड झाले, काही झालं का? आज सुद्धा अतिरिक्त झाले, काही झालं का? झालं कुणाचं काही वाटवलं? काही नाही. काळजी करू नका. आकृती बंद आला गेला, समिती आली, नवीन आकृती बंद सादर झाला, तरी आम्ही सुखरूप घरी गेलेलो आहोत आणि राहिलेले सुद्धा जाणार आहोत. काळजी करू नका. पण मला चिंता नव्याची आहे. आम्हाला काळजी कोणाची आहे? जे नवीन लोक आहेत, जे नवीन तरुण बांधव यांच्या जागेवर येणार होते, त्यांना मात्र शासनानं कात्री लावलेली आहे. त्यांना सांगितलं यात आउटसोर्सिंग करा. आउटसोर्सिंग मागे जो GR काढला त्या GR ची होळी करायला लावणारा मी पहिला आमदार विक्रम काळे खांडेकरला सांगितलं, मी जरी सरकारमध्ये असलो तरी मी तुमच्या सोबत आहे. GR ची होळी करा प्रत्येक कलेक्टर कचेरी समोर. राज्यातल्या 36 कलेक्टर कचेरी समोर त्या काळ्या GR ची आपण होळी केली आणि हा GR आम्हाला मान्य नाही, ही आमची पदं वेतन श्रेणीतच भरली पाहिजे, ही आमची मागणी त्या दिवसापासून आज सुद्धा मित्रांनो कायम आहे. काल परवा नागपूरला बैठक झाली केसरकर साहेबांसोबत, त्यावेळेस सुद्धा मी ठणकावून सांगितलं अरे तेवढी तरी नोकरी आमची बहुजनांची. आज तुम्ही कोणीतरी शाळा काढली संस्था चालकांनी या भागामध्ये, म्हणून आम्ही जाधवना राणेना या म्हटलो या नोकरी करा, घ्या, संधी दिली. आता संधी देऊ शकतो का आपण? शिक्षक म्हणून घेऊ शकतो का? तुमच्याकडे विद्वत्ता असून सुद्धा पवित्र आलंय त्याला. आपली संस्था मामा बाचा काका पुतण्या काहीतरी लागत होता, म्हणजे गुणवत्ता होती म्हणून लागत होता, बाचा म्हणून लागत नव्हता. त्यानं BEd केलेलं होतं म्हणून लागत होतं. त्याला आपण संधी देऊ शकतो का आज? आणि कुठं संधी राहिली? साधी कुठल्याही जिल्हा बँकेची नोकर भरती असेल, लिपिकाची जागा जिल्हा बँकेत भरायची असेल तर त्याला सुद्धा आता परीक्षा आलेली आहे. तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल, उत्तीर्ण व्हावं लागेल, त्या मेरिट मध्ये यावं लागेल. जरी ताई बँकेच्या उपाध्यक्ष असल्या तरी माझ्या हिला घ्या तिला घ्या करू शकत नाही, मेरिट मध्येच तुम्हाला यावं लागतं. म्हणजे साधे जिल्हा बँकेतल्या शिपाई असो लिपिक असो तो सुद्धा आपल्या मनावर आपण भरू शकत नाही. किमान एवढीच संधी बहुजनांच्या लेकराला या शाळेमध्ये नोकरी करण्याची होती आणि ती कायम ठेवावी अशी आर्तहाक आमची राज्य शासनाला आहे, प्रार्थना आहे आमची शासनाला. ही 60,000 पदं थोडी थोडकी नाही, 60,000 पदं तुम्ही म्हणताय आउटसोर्सिंग करा. आउटसोर्सिंगला कुठं येणार आहेत? पुणे मुंबईत मिळेल ना माणूस, इथं सावंतवाडीला कोडाळला मिळणार आहे का आउटसोर्सिंग वाला? आणि जर चुकून आला आज तर उद्या सामाजिक प्रश्न तयार होणार आहेत. आज मुली असतात शाळेमध्ये, बाहेरचा असा माणूस नेमला, त्याचा काय भरोसा आहे? तो कसा वागणार, काय वागणार आणि त्याच्यावर काय कारवाई करू शकतो आपण? किमान शिपावर कारवाई, त्याला सगळे आपली आचारसंहिता लागू आहे, शाळा संहिता. त्यामुळे तो भीत होता, टिकून राहत होता, नोकरी करत होता. चोरी झाली आपण त्याला जबाबदार धरू शकत होतो, काही घटना घडली आपण त्याला जबाबदार धरू शकतो. बाहेरच्या माणसाला आपण काय कारवाई करू शकतो? म्हणजे उद्या एक अशांततेचं वातावरण आणि एक सामाजिक प्रश्न तयार होणारं वातावरण, अशी ही कंत्राटी भरती आम्हाला नको. हा सुद्धा आपला ठराव संघटनेचा असला पाहिजे, तो आहेच. आणि म्हणून ही कंत्राटी भरती रद्द करून पूर्वीसारखी शिपायाची असो, लिपिकाची असो, ग्रंथपालाची असो, ही पदं पूर्ण वेळ भरली पाहिजे. हीच मागणी आमची त्या ठिकाणी मित्रांनो आहे आणि ती कायम राहणार. तो पिच्छा मी सोडणार नाही, ही पण ग्वाही मी तुम्हाला या निमित्ताने या ठिकाणी देतोय. आणि लवकरच त्या बाबतीमध्ये माननीय अजित पवार साहेब जे आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, यांच्यासोबत एक समन्वय बैठक आपल्या संघटनेला घेऊन आम्ही लावू. ही जी पदं आहेत 60,000 पदं, ही पूर्वीप्रमाणे वेतन श्रेणीमध्ये भरण्याची परवानगी आम्हाला त्या ठिकाणी दिली पाहिजे. परवाही चर्चा झाली, नागपूर बैठक झाली आपली, आपण होता त्या दिवशी. परंतु इकडल्याच कोकणातल्याच कुणीतरी कोर्टामध्ये रायगड जिल्ह्यामधून गेलेला आहे, त्यामुळे त्याला थोडासा स्टे आहे. पण तो स्टे उठेल, तो काय राहणार नाही कायमस्वरूपी. आणि तो स्टे उठला तर या भरतीबाबत सुद्धा निर्णय नक्कीच त्या ठिकाणी होईल. परंतु आज अनुकंपाला कुठलीही बंदी नाही. अनुकंपावर तातडीनं आपल्या आपल्या शाळेमध्ये
जो कोणी शिक्षक वारला असेल, कोणी सेवक, कोणी लिपिक, त्याचं कोण नातेवाईक काम करायला संस्था चालकाला समजून सांगा. तुम्ही वाट बघू नका. तुमच्या पोराला घ्यायचं, तुमच्या ह्याला घ्यायचं, त्याला घ्यायचं, त्याला घेऊ शकत नाहीत. हे नीट समजून सांगा त्यांना. तुम्हाला घ्यायचं तरी अनुकंपावाल्याला घ्या. एक तर माणूस मिळतो तुम्हाला उद्यापासून काम करायला. माणसंच नाहीत कामाला, घंटी वाजवाय माणूस नाही. किमान उद्यापासून एक माणूस तरी मिळतो ना आपल्याला. त्यामुळे त्याला कामावरती घ्या. ही पण तुम्ही संस्था चालकाला सांगावं अशी माझी सूचना तुम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि मग त्याही बाबतीत माझा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. आज आपल्याला 10-20-30 ही वेतन श्रेणी 3 टप्प्याची लागू व्हावी यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करून पुण्याला सुद्धा जवळपास मी 4 वेळेला खांडेकरांसोबत आयुक्त कार्यालय असेल, संचालक कार्यालय, जेव्हा जेव्हा मी मीटिंगला काही कामाला गेलो तर खांडेकरांना बोलून घेतो आणि काय प्रश्न आपला राहिलाय तर त्यासाठी पाठपुरावा करून हा प्रस्ताव सुद्धा आम्ही तातडीनं 2 महिन्यापूर्वी मुंबईला सकारात्मक पाठवण्याचं काम केलेलं होतं. परवा कर्मचारी महासंघाचा संप होता, आपणही त्यात सहभागी होतो. सभागृहात माझा व्हिडिओ पाहिला असेल. मीच प्रश्न विचारला जुन्या पेन्शनचा, त्याच्याबरोबर हेही बोललो. तो राज्य कर्मचारी महासंघ आणि शिक्षकेतर सगळ्या संघटनांनी संप पुकारलाय. 2 दिवस उरले संपाला. 14 तारखेचा इशारा होता. 12 तारखेला काय ते माझा प्रश्न लागला. मला अजून तुम्ही बोलवलेलं नाही, त्यांना चर्चा केलेली नाही. कधी बोलवणार आहात? उद्या संप झाला तर अधिवेशन बंद पडेल. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी तातडीने याची बैठक घेतली. त्या बैठकीला यांनाही मी बोलवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये असं ठरलं, स्वतः नितीन करेर साहेब जे आता राज्याचे मुख्य सचिव झाले, ते वित्त सचिव होते, त्यांनी असं सांगितलं की 10-30चा GRचा ड्राफ्ट तयार आहे. आता मी गेले की काढायला सांगतो असं शब्द मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी दिलेला होता. आता ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो आपल्याला, हरकत नाही. आता मी इथं येतोय म्हणल्यावर उगाच तुम्हाला काहीतरी गप्पा मारून जाणार मी माणूस नाही. मी प्रॅक्टिकली काम करतो. त्यामुळं खांडेकरांना म्हटलं फाईल कुठं आहे, ते म्हणले मला माहित नाही. मी स्वतः मंत्रालयात गेलो, शिक्षण विभागात गेलो, आपली फाईल कुठं आहे 10-20-30ची 12-24ची ते बघितलं. त्यांनी सांगितलं की अशी चर्चा झाली की 12-24 आपल्याला अगोदर घ्यावं लागेल. ती घेतल्याशिवाय, लागू झाल्याशिवाय 10-20-30 लागू करता येणार नाही. ही कायद्यातली अडचण आहे असं सांगितलं. त्यामुळे 24ची फाईल आम्ही पुढे पाठवलेली आहे. मी म्हणलं नंबर द्या पुढचा. त्याच्याकडून नंबर घेतला. वित्त विभागात गेलो, ती फाईल हुडकून काढली. म्हणले किती तारखेला आली? ह्या तारखेला आली. 4 दिवस वाचणं झालं नाही का? म्हणले वाचणं झालंय. वाचणं झालंय तर सही करायला किती वेळ लागेल? म्हणले आज करतो. म्हणलं फाईल करू, मला फोन करायचा. तरी संध्याकाळी मला फोन केला, साहेब फाईल पुढे पाठवली. फाईल आता पुढे गेली. परत मी परवा दिवशी 9 तारखेला मुंबईला जाणार आणि ती फाईल कुठं गेली त्याचा पत्ता काढून किमान आज 24चा निर्णय तरी फेब्रुवारी सुरू व्हायच्या अगोदर व्हावा या दृष्टीनं माझा प्रयत्न असेल. ही ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि शिक्षण मंत्री आले तर हरकतच नाही. शिक्षण मंत्री आले तर तेच बोला. राणे तुम्ही बोला जरा. थांबणार लोक कुठे जाणार? हो थांबणार का नाही? कुठे जायचं? दिवसभर तर इथं बसणार नाही. काय अडचण? अधिवेशनाला आले म्हणलं दिवसभर बसणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. ती 24चं होणार आणि 24चं झाल्यावर मी 10-20-30ची फाईल रेडीच आहे. काय अडचण नाही. प्रस्ताव आपला इथं आलेला आहे. ही झालं की ती काढून घेऊ. ती होऊन जोपर्यंत होत नाही खांडेकर फोनच करत राहील. आणि तुमचा मिस कॉल पडला तरी फोन करतो का नाही? परत का फोन करता? गोरेन ही जोडी आता माने बिचारे अध्यक्ष असून ती आरामात तिकडं असतात साताऱ्याला. साताऱ्याला सगळे राजे राहत असल्यामुळे ते तिकडं असतात. राज्याला काय आपण बोलू शकत नाही. आता खांडेकर तिथं असल्यामुळे आपलं सारखं त्यांचं चालू असतं रोज पाठपुरावा. त्यामुळे 10-20-30चं सुद्धा तुमच्या बरोबर अजून गोड बातमी मिळेल. शिक्षकाचा सुद्धा प्रस्ताव गेला खांडेकर. म्हणजे आम्हाला मिळतं का नाही माहित नाही. मी पण मुख्याध्यापक आहे. पण ते 7व्या वेतनात नाही ना तरतूद. 7व्या वेतनात तरतूद काय केली की फक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीच 10-20-30. पण योगायोगानं शिक्षकाचाही प्रस्ताव पाठवलाय.
आता ते वित्त विभागाच्या चालणीतून जर सुटला तर तुमच्या बरोबर आम्हाला पण लागू होईल. काय हरकत आहे का भावाला लागू झालं काय हरकत. त्यामुळे तोही व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी जरूरपणाने अगोदर तुमचंच बोलतोय, तुमचं बोलीवरच आमचं बोलतोय. दुपारीच लगेच सुरू केला. आता काल परवा शासनाने निर्णय घेतला, मंत्रालयातल्या लिपिकाला 5,000 रुपये कशाला दिले, कोणी मागितले होते, काहीच कळलं नाही मला. तर काही संप नाही, मोर्चा नाही, 5,000 रुपये कुणाच्या डोक्यातून आले ना काय माहिती. आता 5,000 रुपये मंत्रालयातल्या सगळ्याला कुठे आहेत, फक्त मंत्रालयात लिपिकाला. मग ती काय झोपून काम करतात का, उठून काम करतात का, बसून काम करतात. 5,000 रुपये अरे बाबा द्या बाबा, त्यांना देऊ नका, आमचं मत नाही, ते बी आमचे भाऊच आहेत, पण आम्ही बी लिपिक आहो ना. हा मग समान काम, सामानचं जाऊ द्या, लिपिकाला लिपिक, तिथं काय नाही तर काय. बरं असं करा, त्यांना इकडे पाठवा ना, आम्हाला तिथं पाठवा. नको आम्हाला 5,000, फक्त तिथं पाठवा. करा बदली आमची. वरून पंखा, खालून एसी, कधी बसतो की कधी उठतो की कधी काम करतो की त्यालाच माहिती. हरकत नाही, त्याला 5,000 दिले. मुख्यमंत्री महोदय आम्हाला सुद्धा 5,000 मिळाले पाहिजे. तर आहे का तुमच्या मागणीत मागणी नाही. मागणी काय करावी ही बी कळायला पाहिजे. काय झाला तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित आहे ना. ₹5,000 सुद्धा मागू. शिक्षण मंत्री आले की ही पण मागणी करा की आम्हाला तुझा भाव का, आम्हाला सुद्धा 5,000 रुपये मिळाले पाहिजेत. यासाठी मी परवाच जाऊन मुख्यमंत्र्यांना, अर्थमंत्र्यांना भेटणार आहे, काळजी करू नका. ही पण मागणी आपली त्या ठिकाणी राहील. आणि 24 वर्षाचं तुम्हाला का मिळाले, कोर्टात तर गेलोय आपण, याच्या मागचं दुसरं कारण ना. वरिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी दिलं होते 24, पण पुन्हा रिकव्हरी काढली की हे परत घ्या त्यांच्याकडून. हा प्रश्न घेऊन काही लिपिक माझ्याकडे आले. अजितदादा पवार साहेबांकडे मी मीटिंग लावली अर्थमंत्री म्हणून. म्हणलं दादा दिलेलं काढून घेता का, रिकव्हरी कोण भरत असते या जगामध्ये. दादानी सांगितलं रिकव्हरी थांबवा. रिकव्हरी थांबली आणि त्यांचा निर्णय झाला आणि तो निर्णय जोडून आपण इकडे लावलाय. आता त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा 24 वर्षाची मित्रांनो त्या ठिकाणी मिळणार आहे, ही ग्वाही देतो. आणि आता पेन्शनचा निर्णय काल घेतलाय, अर्धाच घेतला. परवा मी मुख्यमंत्र्यांच्या समोर असं ठरलं, मी सांगितलं त्यांच्या समोर, हे नुसते तुमचे नाहीत कर्मचारी, आमचे पण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जो 1 नोव्हेंबर 5 पूर्वी लागलेला आहे. तारीख चुकली होती त्यांच्या बैठकीत, तारीख आली ती मार्च मधली. मार्चच्या तारखेत संबंधच नाही, कारण 1 नोव्हेंबर 5 पासून नवीन लागू झाली. त्यामुळे 1 नोव्हेंबर 5 पूर्वी पुन्हा जाऊन मी करे साहेबांना सांगितलं ती तारीख चुकली. नाही नाही म्हणले बरोबर, तारखेचं बरोबर करून घेऊ. 1 नोव्हेंबर 5 पूर्वीचे सगळेच, हे शिक्षक असो कर्मचारी असो, सगळ्यांना हा निर्णय लागू व्हायला पाहिजे. त्यामुळे आता काल जरी त्यांचं झालेलं असलं तर काळजी करू नका. ते विनाअनुदान असो, अंशतः अनुदान असो किंवा टप्प्यावरच्या असो, ह्या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. आणि 1 नोव्हेंबर 5 नंतर सुद्धा लागलेले जे आहेत त्या सगळ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी. यासाठी आपण प्रयत्न करतोय. गेल्या नागपूर अधिवेशनात माझं पाहिलं तुम्ही व्हिडिओ, काय सांगितलं सरकारला, तुमच्याकडे पैसे नसतील, निधी नसेल तर आम्हा आमदारांचं पेन्शन रद्द करा. लगेच आमदार म्हणले हो विक्रम काळे, म्हणलं तुमचं नाही माझं ते बंद करा. पण माझ्या 24-26 वर्ष काम करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे, ही मागणी आपण नागपूरच्या सभागृहामध्ये केली. आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, तुमच्या रेकॉर्डवरती आहे व्हिडिओ मध्ये पहा, की आमचं सरकार जुनी पेन्शन देऊ शकत नाही. आणि कालही माझाच प्रश्न योगायोगाने सभागृहात लागला. दोन्ही उपमुख्यमंत्री सुदैवानं सभागृहात होते. फडणवीस साहेबांनी उठून उत्तर दिलं की आता जुन्या पेन्शन योजनेचा अहवाल राज्य सरकारकडे आलेला आहे,
तो आम्ही स्वीकारलेला आहे. त्यामुळे लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय राज्य सरकार घेईल. 1 वर्षात किती फरक पडला. अजित पवार गट शिंदे गट जवळ आला म्हणून हा बदल करावा लागला उत्तराला. दादा बाजूलाच होते, म्हणलं दादा तुमचं काय म्हणणं आहे. दादा उठले, दादांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निर्णय आम्ही करणार. गाजर लागतं ना आपल्याला पण दाखवायला. त्यामुळं पेन्शन हा आमच्या कुटुंबाचा आधार आहे. पेन्शन काय सगळ्याला जमीन जुमला आहे का नाही. 90% लोकांचा उदरनिर्वाहाचं साधन ही फक्त नोकरी आहे आणि म्हणून म्हातारपणाची आमची गाठी आहे. म्हणून आम्हाला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे आणि म्हणून ती मिळवून देणं हे सुद्धा आमच्या समोरचं मित्रांनो काम आहे. आणि ते करेपर्यंत विक्रम काळे स्वस्त बसणार नाही ही ग्वाही सुद्धा आज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देऊ इच्छितोय. त्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की पोरं आणा. सगळ्यात मोठी अडचण काय झाली तर पोराची झाली. म्हणजे आता या संच मान्यतेचा जर राज्याचा आकडा काढला तर नक्की तो 4 अंकी होईल अतिरिक्तचा. किती अंकी. प्रत्येक जिल्ह्यात 3 अंकाचाच आहे. 100, 150, 125. तुमच्याकडे झाले का राहण्यात किती झाले तर्फे नाही. शाळा लहान कमी आहे तिकडे. आपल्याकडे 100, 150 असाच आकडा आहे. नागपूर सगळ्या भागात म्हणजे सगळ्याची बेरीज केली 36 जिल्ह्याची तर नक्की 4 अंकी होणार. एवढे लोक अतिरिक्त झाले. पोरच नाहीत. काल एका कार्यक्रमाला गेलो म्हणजे ती संख्या कमी करा साहेब जरा. आता किती कमी करायची. कितीवर आणली संख्या आता. 20. कितीवर आणली. 20 वर. आपलं मन लागलं पाहिजे ना गुरुजीचं वर्गात शिकवाय तरी. शिकवाय तरी मन लागलं पाहिजे ना वर्गात. पोरं समोर बसल्यावर जसं आम्हाला मुवा बघितले जरा मन खवळतं बोलावं वाटतं भाषण करावं वाटतं तसं वर्गात गेल्यावर पोरं दिसल्यावर जरा आनंद वाटतो. डोंगराळ वेगळा निकष आहे ना. 15चा आहे 15चा. आता पहिलं बरं होतं ते ऑनलाईन नव्हतं तेव्हा. कोणतरी मुरमुरे तुरमुरे यायचे मोजायला पटपडताळणी करायला. मग आम्ही सांगायचो काल पंचम होती पोळा होता पोर आलेच होते पण गेले बिचारे. त्यांना तालुक्यात राहायचं असल्यामुळे कशाला वाईटपणा नेऊन टाकायचं आणि चालायचं आपलं आतापर्यंत. पण आता बाप दापणाचं श्राद्ध करतो. आधार कार्ड नुसतं आधारच कुठं होते व्हॅलिड झालं पाहिजे. दिला ना पुरस्कार कोणाला 100% व्हॅलिड. आता दिला ना कोणाला दिला. हे आपले दैपळे आहेत पुन्हा आमचे हे आहेत भुसावळचे धाराशिवचे भोसलेंची इथं आहेत 100% व्हॅलिड. म्हणजे आता एका वर्गात 50 पोरं असून सुद्धा 45 व्हॅलिड झाले आणि 5 पोरामुळे पद चाललं. हा इनव्हॅलिड असल्यामुळं झाली परिस्थिती. म्हणजे तुमचं नाही काटावर जे आहेत 30 वरवाले 25 वाले 5 पोरं सापडच ना. पोराला भाव आला. तुमच्याकडे काय भाव माहिती. आमच्याकडे 4,000 रुपये टी-शर्ट मागायला. 5 मागायले का 6 8,000 10 सायकल ठीक आहे हो. पैसे आपण द्यायचो ना मागे ड्रेस द्यायचो बूट द्यायचो सॉक द्यायचो वाह्या द्यायचो. आता तर नवीनच पैसे द्या म्हणाले पालक येण्यासारखे. म्हणजे काय वाईट दिवस आले. आणि पुन्हा त्याच्यात टीसी नाही. आज इथं येतं तर उद्या 4,000 तिकडले 4,000 तिकडले. टीसीच नाही ना. इकडून तिकडे जायचा जो टीसी आहे का गरजच नाही. पण शासनाला माझी मागणी आहे की टीसी कंपल्सरी असली पाहिजे. कुठेही जा एकदा पहिलीत घातला की त्याला टीसी पाहिजेच. दुसरीत जायचं असलं टीसी काढावी आणि त्यानं दुसरीत कुठं जायचं जावं. आरटी कायदा आहे का मान्य आम्ही स्वीकारणार. आमचा काही विरोध नाही त्या. पण टीसी तर कंपल्सरी राहू द्या ना. ती पोरग 4 शाळेत नाव घालतंय तिकडे दिसतंय पोर्टलवर इकडेही दिसतंय. परेशानी ती काय तिकडून ऍक्सेप्ट करत नाही. फोन केले की म्हणतो आज करतो उद्या करतो. स्वीकारतं का तुमची ऍक्सेप्टन्स नाही करत.
हेडमास्तर म्हणतो ते लिपिकाला लिपिक म्हणतो, हेडमास्टरचं नाव आपण काय तिकडे जाऊ शकत नाही, शाळा लांब असते. ह्या सगळ्या समस्या आपल्या माग आहेत. त्यामुळे कुठं जायचंय बाबा तू जा, पण टीसी घेऊन जा. त्यामुळं केसरकर साहेबाला सांगा टीसी कंपल्सरी असली पाहिजे, टीसी असलीच पाहिजे. ही पण आमची मागणी राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की आलेलं पोरग टिकवून ठेवा आणि त्याला 100% व्हॅलिड करून घ्या. आपल्यालाच गरज आहे. त्याचा बाप आधार कार्ड आणील काढील, त्याला काही गरज नाही. पोरग दिसले की वर्गात आणणं, आधार काढणं, जोडणं, व्हॅलिड करणं, मग कुठे जायचं जाऊन. पण आता ही संच माहिती कुठं झाली, 22 ची व्हायची. आम्ही शासनानं मागणी केली, 23 करा ना. झालं सप्टेंबर, झालं डिसेंबर, किती लांब होता. पहिली ही संच माहिती करा, कारण काही ठिकाणी 2 पोरं नव्हते म्हणून शिक्षक गेला. आता त्याच शाळेत 2 पोरं वाढले, तो शिक्षक आता बाहेर जाईल का? नाही जाणार, तिथंच राहील. त्याला अतिरिक्त करायची गरज नाही. म्हणून आम्ही ही संच माहिती काढा चालूची. म्हणजे किमान ह्याच्यातले 25-30% तरी लोक आहेत त्या शाळेत, जिथं संख्या वाढली तिथं राहू शकतील. त्यांनी प्रयत्न केले, बिचाऱ्यांनी टमटम लावलं, पट्टी केली, अमुक केलं तमुक केलं, आणले पोरं. तेव्हा त्या दृष्टीनं सुद्धा हे काम आपली शाळा म्हणून तुम्हाला करावं लागेल. कारण हे काही कोणाच्या मुख्याध्यापकाची एकटाच काम नाही, संस्था चालकाचं नाही, टीम वर्क आहे. आणि त्या टीम मधले आपण एक प्रमुख घटक आहे. ही पण जाणीव तुम्ही ठेवावी, हीच माझी विनंती या निमित्तानं आहे. पोटात असल्याशिवाय वटात येत नाही. त्यामुळं ताटावर तुटून पडण्याच्या आत मी माझं भाषण संपवतो. अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. शेवटी तुमची तब्येत चांगली राहावी. आपली तब्येत चांगली असेल तर आपण चांगलं काम करू, आणि तब्येत चांगली असेल तर जास्त जीवन जगू शकू. त्यामुळे नीट राहा, व्यवस्थित राहा, चांगलं खा, शुद्ध पाणी प्या आणि 100 वर्ष जगा. घाई करू नका. 2-3 महत्वाच्या सूचना आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.